एक नंबर क्वालिटीच माल आहे. हे त्यांना लागेल का फक्त साईज मोठी लागते, त्याचाच पैसे बरोबर. शेतकरी बांधवांनो, 2026 मधला आंब्या बहाराचा पहिला सौदा पैठण तालुक्यामध्ये आपेगाव शिवारात झालेला आहे. जे शेतकरी आपल्यासोबत आहे त्यांचं नाव संतोष शिरसाट हे आहे. आणि या बागेची संख्या किती आहे आपल्या? बागेची संख्या 525 झाड आहे. 525. बरोबर. तर साधारणतः हा सौदा कितीमध्ये झालेला आहे आता आपला? हा सौदा आता सध्या 5,11,000. 5,11,000. आणि अडकण जे दिलं होतं आपण ते 12,500 रुपयाचं अडकण विकलं होतं. अडकण 12,500 विकला. आणि आंबे माल जो आहे आता 5,11,000. 5,11,000 उक्ता सौदा झालेला. उक्ता सौदा झाला. आणि आता सध्या तोड पण चालू आहे. तोड पण चालू आहे. तर यावर्षी बहुतांश वेळेस रेट राहण्याची शक्यता आहे. त्याचं कारण वेगवेगळे आहेत. थोडं सेटिंग पण कमी होती आणि या बागेमध्ये दोन्ही बाजूनं गारपीट झालेली होती, तरीसुद्धा ही सेटिंग वाचली. आणि आजच्या कंडिशनला साईज वगैरे ही सुद्धा एकदम अप्रतिम आहे. म्हणजे मे महिन्याचं शेवट आहे सध्या आणि या बागेची साईज ही आहे. तर सध्या ह्या मार्केटला दिल्ली मार्केट किंवा हैदराबाद मार्केटला 70, 80, 90,000 आणि आजचा एक व्हिडिओ आहे 1,00,000 रुपयेपर्यंत हा माल गेलेला आहे. तर जे काही शेतकरी आपला स्वतःचा माल स्वस्तामध्ये देत असेल तर त्यांनी थोडंसं थांबून घ्या. मार्केट थोडंसं वाढलेलं आहे, त्या मार्केटचा अंदाज घेऊन त्या हिशोबाने सौदे करा. आणि यावर्षी अल निनोचा प्रादुर्भाव दाखवलेला आहे, त्याच्यामुळे पुढे चालून रेट राहण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा भागांमध्ये रेट संदर्भात काही गैरसमज होते. तर 600-700 रुपये गोणीनं सुद्धा बरेचसे शेतकरी माल देत आहे. तर तसं करू नका. रेट बघा. रेट बघून तुमच्या मालाचं योग्य मोबदला तुम्हाला मिळाला पाहिजे. कारण आज हे शेतकरी जसे संपर्कात होते, यांनी सौदा होण्याच्या अगोदरही एक कॉल केला होता, आपली चर्चा झाली, त्याच्यानंतर सौदा झाला. झाडाचं वय कमी आहे ना आणि झाडंही छोटेले आहेत. विशेष म्हणजे 5 वर्षाचं झाड आहे. हां, तर छोटेले झाडं असून सुद्धा म्हणजे जवळपास 1,000 रुपये झाड त्यांना हे पडलेलं आहे. आणि झाडाची पानसंख्या वगैरे ग्रीनरी ही कशी वाटली आता आपल्याला? एकदम खूप मस्त आहे. ग्रीनरी वगैरे पूर्ण शेड्यूलमध्ये, जसं सरांच्या शेड्यूलमध्ये जसं असेल तसं नियोजन आम्ही करतो सरांच्या सांगण्यानुसार. आणि त्याचा रिझल्ट आम्हाला समोरच दिसतोय. बघा, दाखवा मला. आता जवळ आपली ट्रीटमेंट चालू होऊन हे दुसरं वर्ष आहे जवळपास. हां, तर 2 वर्षामध्ये आपल्याला काय काय बदल जाणवला याच्यामध्ये? 2 वर्षामध्ये आम्हाला म्हणजे सुरुवातीला जे झाडं असे पिवळसर वाटायची, परंतु जेव्हापासून समजा तुमची ट्रीटमेंट सुरू झाली तेव्हापासून झाडाची पानसंख्या, ग्रीनरी आणि मालाची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर झाली. बरोबर. तर या पद्धतीनं नियोजन जर केलं तर तुम्ही फळांची साईज ही ह्या दिवसात शक्यतो वाढत नाही. म्हणजे इतकं टेम्परेचर असल्यामुळे साईज वाढायला फार प्रॉब्लेम येतो. परंतु यांनी ज्या पद्धतीनं शेड्यूल सांगितलं त्या पद्धतीनं पूर्ण फॉलोअप केलं आणि आज पूर्ण बाग बघू शकता तुम्ही. अगदी पूर्ण ग्रीनरी सहित आहे. पानसंख्या भरपूर आहे. वॉटरशूटला सुद्धा माल लागलेला आहे या बागेमध्ये आणि गळफांद्याला सुद्धा भरपूर माल आहे. हे बघा शेतकरी मित्रांनो, वॉटरशूटला या पद्धतीची सेटिंग आहे. या पद्धतीची साईज बनलेली आहे प्रत्येक फळांची, म्हणजे अगदी. आणि सेटिंग आहे एकदम याच्यामध्ये. हे बघा शेतकरी बांधवांनो, गळफांद्यांना या पद्धतीने माल लागलेला आहे. म्हणजे बरेचसे शेतकरी ना फळगळ होती म्हणून गळफांद्या कापतात, परंतु
इथं तो प्रॉब्लेम नाही. आणि गवत बघू शकता तुम्ही, बरेचसे शेतकरी तणनाशकाचा वापर करतात किंवा गवत ठेवतच नाही बागेमध्ये. प्रत्येक वेळेस रोटावेटर, आंतरमशागत त्याच्यावर भर देतात, परंतु या बागेत गवत बघू शकता तुम्ही, भरपूर गवत आहे. आपण किती वेळेस ब्रश कटर केलं या बागेमध्ये? दोन वेळेस केलं. 2 वेळेस केलं फक्त. दोन वेळेस. आता ही तिसरी वेळेस करायला आलाय समजा. बरोबर. तिसरी वेळेस करायचं. आणि पाण्याचं जे नियोजन आहे जसं आपण शेड्यूलमध्ये सांगितलं हा. त्याच पद्धतीनं ठेवलेलं आहे. बरोबर. फार सुंदर असे सेटिंग या बागेमध्ये आहे. हे बघ, या पद्धतीनं असं गुच्छामध्ये माल लागलेला आहे, पूर्ण साईज वगैरे. आणि याच क्वालिटीच्या मालामुळे यांना हा रेट भेटलेला आहे. म्हणजे या पद्धतीचं पैसे या शेतकऱ्यांचे बनत आहे. त्याच्यामुळे बाग देताना यावर्षी थोडंसं रेट राहण्याची शक्यता फार जास्त आहे. त्या हिशोबानेच आपण सौदे करा. अशी लई झाली. हम्म. म्हणजे वजने असे खाली टेकू राहिले. बरोबर आहे. पाटे जे हे काय आता हे पूर्ण खाली चाललेली आहे. हा, पाट्या खाली टेकू राहिले. सेटिंग पण फार छान आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की सेटिंग कमी आहे, परंतु आपण नंतर फवारणीमध्ये बरेचसे चेंजेस केले. या पद्धतीची सेटिंग आहे या बागेमध्ये. आणि विशेष म्हणजे गारपीट झालेलं आहे या बागेमध्ये, तरी सुद्धा या पद्धतीची सेटिंग टिकली इथं. आणि गळफांद्यांना खास करून माल जास्त आहे. हे बघा, या पद्धतीचा माल लागलेला आहे गळफांद्यांना. कुठलंही झाड बघू शकतो आपण, छत्री झाली की आताच वाकलंय. आता हे म्हणजे चारी दिशेला पांगलंय हे झाड. आता सध्या पूर्ण दिशेने वाकलेलं आहे, ते बी फळफांद्यांनी. त्याला म्हणजे असं कुंकडून काठी लावा काय करावं काही कळायचं नाही. आणि विशेष म्हणजे प्रत्येक वॉटर शूटला फळ आहेत. हम्म. म्हणजे लोक हे वॉटर शूट कापतात, हा. पण त्यांना फळं भरपूर लागलेले आहेत. पूर्ण झाडं वाकलेत. हे बघा, ह्या पद्धतीची अगदी कुठलीही सेटिंग बघा तुम्ही. आता हे बघा, पोटात किती माल आहे खाली गळफांद्यांना. हे बघा, आणि पूर्ण खाली गवत आहे त्याच्या. बरेचसे शेतकरी बोलतात की गवतामुळे माल खराब होतो, खत ओढलं जातं. हे बघा शेतकरी बांधव, गळफांद्याला सगळ्यात जास्त माल याला. एक नंबर क्वालिटी बनली याची, साईज वगैरे. बागेत कुठंच असं पिवळं झाड नाही. हा, चांगली साईज बनलेली आहे फळांची. हे काय, या पद्धतीची क्वालिटीच माल चालू आहे. एक नंबर क्वालिटीच माल आहे. आणि हाच माल मार्केटला, हैदराबाद मार्केटला 1,00,000 रुपये टन चालू आहे सध्या. हे त्यांना लागेल का फक्त साईज मोठी लागते, हम्म. त्याचाच पैसे समजा. बरोबर.